अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा शांत पाण्याखाली मोठी हालचाल सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणूक अजून अधिकृतपणे रंगात आलेली नाही, पण राजकीय चर्चांचा पारा आधीच चढला आहे. कारण नाव चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांचं. आणि विशेष म्हणजे हे नाव चर्चेत आहे थेट महायुतीच्या संभाव्य उमेदवार म्हणून. एकीकडे शरद पवारांची विचारधारा, दुसरीकडे भाजपशी वाढलेली जवळीक आणि मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबतचं राजकीय समीकरण. त्यामुळे आता हा प्रश्न असा निर्माण होतोय की हा फक्त राजकीय सस्पेन्स आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागं मोठा गेम सेट केला जातोय. आणि जर खरंच प्राजक्त तनपुरेंना महायुतीकडून संधी मिळाली तर त्याचे पडसाद फक्त अहिल्यानगरपुरते मर्यादित राहतील का, की त्यातून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणातही मोठा भूकंप होणार? हाच सगळा राजकीय ट्विस्ट आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. वरवर पाहता ही फक्त एक विधान परिषद निवडणूक वाटते, पण महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणूक म्हणजे केवळ एक जागा नसते, ती असते पक्षामधल्या ताकदीची चाचणी, पडद्यामागच्या समीकरणांची परीक्षा आणि पुढच्या मोठ्या राजकीय हालचालींची ट्रायल रन. त्यामुळेच या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता इथे सर्वात मोठा ट्विस्ट कोणता, तर प्राजक्त तनपुरेंचं नाव. कारण तनपुरे हे शरद पवार गटाचे महत्त्वाचे चेहरे मानले जातात. राहुरीमध्ये त्यांचा स्वतःचा जनाधार आहे, मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे आणि विशेष म्हणजे ते आक्रमक राजकारण करणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून असे ओळखले जातात. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात घडलेली घटना. त्यावेळी तनपुरे निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी करत होते. स्थानिक पातळीवर बैठकांपासून रणनीतीपर्यंत सगळं काही सुरू होतं. पण अचानक चित्र बदललं आणि चर्चा अशी रंगली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर तनपुरेंनी माघार घेतली. अधिकृतरित्या कोणी काही मान्य केलं नाही, पण राजकारणात अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत, त्या फक्त समजून घ्याव्या लागतात. आणि इथूनच चर्चा सुरू झाली, प्राजक्त तनपुरे आता भाजपच्या गुडबुकमध्ये गेले आहेत का? राजकारणात उपकार आणि परतफेड ही उघडपणे कधीच होत नसते, ती संकेतांमधून होत असते. आणि त्यामुळेच आता अशी चर्चा सुरू झाली आहे की राहुरीत घेतलेल्या त्या भूमिकेची परतफेड म्हणून तनपुरेंना विधान परिषदेसाठी महायुतीकडून संधी मिळू शकते. विशेष म्हणजे ही चर्चा केवळ भाजपमध्ये नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही सुरू आहे. म्हणजेच विषय केवळ एकाच उमेदवारीपुरता राहिलेला नाही, तर तो विश्वास, निष्ठा आणि भविष्यातल्या राजकीय दिशेपर्यंत पोहोचला आहे. आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अहिल्यानगरची ही जागा पूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, पण पक्षफुटीनंतर संपूर्ण समीकरण बदललं. अजित पवार गट वेगळा गेला, शरद पवार गट वेगळा झाला आणि आता महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे 3 पक्ष आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाकडे जाणार हा स्वतःमध्येच मोठा संघर्ष आहे. भाजपला वाटतं की अहिल्यानगरमध्ये त्यांची ताकद वाढली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थानिक वर्चस्व, भाजपची संघटनात्मक ताकद आणि फडणवीसांचं नियोजन यामुळं भाजप या जागेवर दावा करू शकतो. पण दुसरीकडे अजित पवार गटालाही ही जागा हवी आहे, कारण राष्ट्रवादीची पारंपरिक ताकद असलेल्या या भागात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा जागा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच प्राजक्त तनपुरे यांचं नाव इथं आणखी महत्त्वाचं ठरतं. कारण जर भाजपनं त्यांना पुढं केलं तर तो फक्त उमेदवार देण्याचा निर्णय राहणार नाही, तो एक राजकीय संदेश असेल. तो संदेश असा असेल की भाजप आता विरोधी पक्षातील नेत्यांनाही जवळ करत आहे. आणि दुसरा संदेश असा जाईल की शरद पवार गटातही अस्वस्थता निर्माण करण्याची रणनीती सुरू आहे. विशेष म्हणजे तनपुरेंनी अद्याप अधिकृतपणे भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावलेली नाही. त्यांनी पक्ष बदललेला नाही, ते अजूनही शरद पवार गटात आहेत. पण राजकारणात केवळ पक्षात असणं महत्त्वाचं नसतं, तर कोणासोबत संवाद वाढतोय हे महत्त्वाचं असतं. आणि गेल्या काही महिन्यात भाजप नेत्यांनी ज्या पद्धतीनं तनपुरेंचं कौतुक केलं त्यामुळे संशय आणखी वाढला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी सार्वजनिकपणे तनपुरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. आता राजकारणात विरोधकांचं कौतुक सहज होत नाही, यामागं काहीतरी मोठं राजकीय गणित असतं. त्यामुळेच आता या सर्व घटनांकडे जोडून पाहिलं जात आहे. आणखी एक महत्त्वाचा राजकीय कोण म्हणजे जयंत पाटील. कारण प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे नातेवाईक आहेत आणि शरद पवार गटात जयंत पाटील यांचं वजन अजूनही मोठं मानलं जातं. त्यामुळे तनपुरेंच्या पुढच्या निर्णयात जयंत पाटलांची भूमिका काय असेल याकडेही आपलं लक्ष असणार आहे. जर तनपुरे महायुतीकडे झुकले तर तो केवळ वैयक्तिक निर्णय मानला जाणार नाही, त्याचे वेगळे राजकीय अर्थ काढले जातील. आणि दुसरीकडं महाविकास आघाडीसाठीही ही परिस्थिती सोपी नाही. जर त्यांच्याच गटातील एक महत्त्वाचा नेता महायुतीच्या चर्चेत येत असेल तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, स्थानिक पातळीवर संदेश चुकीचा जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षाची एकजूट कमकुवत दिसू शकते. आता या निवडणुकीत इतरही अनेक नावे चर्चेत आहेत. माजी आमदार चंद्रशेखर गुले, राहुल जगताप, संदीप कोतकर, सचिन जगताप,
अशी अनेक नावं फिरत आहेत. म्हणजेच महायुतीत अंतर्गत स्पर्धा मोठी आहे. प्रत्येक गट स्वतःचा नेता पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत सस्पेन्स कायम राहणार हे स्पष्ट आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी 9 जणांनी तब्बल 16 अर्ज घेतले, पण एकही अर्ज दाखल झाला नाही. आता वरवर पाहता ही छोटी गोष्ट वाटू शकते, पण महाराष्ट्राच्या राजकारणात अर्ज घेणं आणि अर्ज दाखल करणं यामध्ये वेगळा गेम आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा, दबाव, फोन कॉल्स, तडजोडी आणि समीकरणं सुरू असतात. त्यामुळे अजूनही अंतिम चित्र स्पष्ट झालेलं नाही. आता प्रश्न असा आहे की भाजप खरंच प्राजक्त तनपुरेवर मोठा डाव खेळणार का? आणि जर तसं झालं तर शरद पवार गटाची पुढची रणनीती काय असेल? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आजही शरद पवार हे समीकरणं बदलण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे ही निवडणूक केवळ एका जागेची नाही, तर भविष्यातल्या राजकीय मैत्री आणि संघर्षाची टेस्ट मानली जात आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची शैली. फडणवीस हे थेट संघर्ष करण्यापेक्षा शांतपणे राजकीय चाल खेळणारे नेते मानले जातात. विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद ठेवणं, योग्य वेळी त्यांना राजकीय फायदा करून देणं आणि प्रतिस्पर्ध्याच्या गोटात संभ्रम निर्माण करणं ही त्यांची शैली मानली जाते. त्यामुळेच तनपुरेंचं नाव चर्चेत येणं ही साधी घटना मानली जातच नाही. आता पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. पण तोपर्यंत राजकीय चर्चा, अंदाज आणि पडद्यामागच्या हालचाली अधिक वाढणार आहेत. आणि कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा असा ट्विस्ट पाहायला मिळेल, ज्याचा अंदाज कुणालाही आधी आला नसेल. कारण इथे प्रश्न फक्त एवढाच नाही की अहिल्यानगरमधून विधान परिषदेत कोण जाणार. प्रश्न हा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची मोठी राजकीय रेषा कुठे आखली जात आहे आणि त्या रेषेच्या कोणत्या बाजूला प्राजक्त तनपुरे उभे राहणार आहेत, हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.